माझ्या बहिणीला घरी पाहुणे येणार आहेत बघायला, मला घरी वेळेत गेलं पाहिजे. तुमच्या बहिणीचं सगळं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं की नाही? मग माझ्या पण मुलीचं चांगलं व्हावं असं मला वाटणार ना. आता तिचा पाय मोडलाय, कसं लग्न होणार तिथे सांगा बरं. स्वानंदी नावाची कोणीतरी एक मुलगी भेटायला आली. दादा, ही तीच मुलगी आहे जिला आपली जमीन हडप करायची आहे. काय कोण समजता तुम्ही स्वतःला? जगात काय फक्त तुम्ही बिझी आहात? आज जर अधिराचा साखरपुडा नाही झाला ना तर उद्या ती काय करेल याची मला कल्पनाही करवत नाहीये. तुमचा होकार आहे असं समजू का मी? नाही काही पर्याय माझ्याकडे. हो, थांबा थांबा थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. दादा सांगा आता या सगळ्यांना. या बांगड्या राजवाडींच्या या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. समर, समर, काय दोनदा हाक मारली, तुला ऐकायला नाही आली? मी झोन आउट आहेस, लॉस्ट आहेस. घरी जायचंय का? मीटिंग कॅन्सल करू का सगळ्या? नाही नाही नाही, मीटिंग नको कॅन्सल करू. मग ओकेस ना? माहित नाही. हा बोल, मी सांगितलं तसंच केलंस ना. येस मम्मा. तुला मी सांगू का, मला आहे ना काही इमॅजिन करून ऍक्टिंग करावीच लागली नाही. इतकं हॉरिबल घर आहे ना ते. तू म्हणतेस मिडल क्लास मिडल क्लास, अगं पण मिडल क्लास पेक्षा पण लो क्लास घर आहे ते. अगं साधी ब्राऊन शुगर नाहीये त्यांच्याकडे, आणि त्या कडक कडक वाल्या खुर्च्या असतात ना तशा खुर्च्या आहेत. बापरे, आणि ते पडदे सुद्धा इतके कळकट्ट. हॉरिबल हॉरिबल. मम्मा आय एम डॅम शुअर की अधिराला ना इथे ऍडजस्ट करणं इतकं त्रासदायक होत असेल. तरच प्रकाश पडेल तिच्या डोक्यात. बरं मला सांगते, येते ना बाहेर तुझ्या बरोबर? कारण तिचा काही भरोसा नाही. हो हो येते ती, आम्ही बाहेरच पडतोय आता. ग्रेट. पण मम्मा एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. ती सुष्मिता पण आमच्या मागे लागलीये, हट्टच करायला लागली. आणि अधिराच्या सासूने पण इन्सिस्ट केलं. हे बघ मला अजिबात आवडलेलं नाहीये. सुष्मिता? हो ना, इतकी बावळट आहे ना ती. आय होप की आपल्या ओळखीचं कोणी भेटलं नाही पाहिजे, नाही तर त्यांना वाटेल मी मेड सोबत शॉपिंगला आले म्हणून. वा, ग्रेट. अरे वा काय मम्मा, चांगलं झालं ग. म्हणजे कसं आहे, कुठल्याही गोष्टीकडे आपण संधी म्हणून बघायचं. आपण एकही संधी सोडायची नाही, त्या सरपोतदारांना ह्युमिलिएट करायची. आणि ही तर संधी आता चालून आली आहे, राईट? ओके मम्मा, बाय. नमस्कार मॅडम. नमस्कार. वेलकम टू केसरी टूर्स. थँक्यू. मी तुमची काय मदत करू शकते? मला फोन आला होता इंटरव्ह्यूसाठी. तुम्ही इथे थोडा वेळ थांबा, मी केसरी टूर्सच्या डिरेक्टर झेलम चौबाळ मॅमशी बोलून तुम्हाला सांगते. हो चालेल. तुम्ही काही घेणार का? चहा, कॉफी किंवा काही थंड? नाही, नको. पाणी मिळेल? तुम्ही इथे थांबा, मी येते. येस, थँक्यू. थँक्यू. बोल आता, काय झालंय? आनंद,
गेल्या काही दिवसात ज्या स्पीडनी माझ्या आयुष्यात गोष्टी घडतायत ना, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. बरं चाललं होतं की रे माझं आयुष्य. एकटा होतो मी, सुखी होतो, चांगलं सुरळीत चाललं होतं माझं आयुष्य. एकटा असून सुद्धा सुरळीत चाललं होतं. आणि मला लग्नही करायचं नव्हतं. एकटा बरा होतो मी. आणि अचानक मला काही दिवसांपूर्वी लग्न करावं लागलं. मनात नसताना. आणि अशा एका मुलीशी लग्न केलं जी मला कधीच पटली नव्हती. पण आता त्याच मुलीच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेऊन मी मोकळा झालो. बोल तू, ऐकतोय मी. हे सगळ्यांचं असंच होतं लग्नानंतर. नाही अगदीच असं नाही होत, पण लग्नानंतर एक रिअलिटी चेक येतो. पण अर्थात तुझ्या बाबतीत सगळं वेगळंच आहे जरा. तू तुझी इच्छा म्हणून लग्न केलेलं नाहीयेस. नाहीच केलंय. मी अधिरासाठीच लग्न केलं आणि हे 100% खरं आहे. त्या कुटुंबाबद्दल आनंद माझं कधीच सुरुवातीपासून चांगलं मत नव्हतं. तरी सुद्धा माझ्या बहिणीच्या हट्टासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने घातलेल्या एका विचित्र अटीमुळे मी लग्न केलं. माझ्या अजूताईचं लग्न झालं, मी लग्न करणार नाही. कारण माझ्यासाठी माझ्या बहिणीचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं होतं. बहीण कसली रे माझ्यासाठी? अधिरा तर मुलीसारखी आहे, तुला माहिती आहे. मुलगीच आहे माझी ती. पण मग तिच्यासाठी हा जो निर्णय घेतला त्याच्यात आधीही अडथळे होते आणि नंतरही येत राहिले. म्हणजे आधी रोहननी घातलेल्या अटीमुळे त्याच्या बहिणीचं आधी लग्न व्हावं म्हणून त्यांच्यासाठी मी स्थळं शोधायला सुरुवात केली. त्यातला एक त्यांना पसंत पडला. त्यांच्याशी त्यांनी साखरपुडा करायचा निर्णय घेतला आणि साखरपुड्यातच त्यांनी स्वतःचं वय लपवलं. त्या खोटं बोलल्या. हे उघडकीस आलं. साखरपुडा मोडला. हा साखरपुडा होऊ शकत नाही. मग मी करायचं ठरवलं. का? अधिराकडे बघू. आणि त्यात आता हे लॉकर मधले 15 लाख रुपये ते अंशुमनकडे होते. तेच ना. तेच झालंय. या बाईच्या वागण्यामुळे, तिच्या कुटुंबाच्या वागण्यामुळे ना सतत शंका येत राहते मनात. हे बघ, मी पैशांसाठी आपापलेला माणूस नाहीये. देवाच्या दयेने आपलं सगळं उत्तम चाललंय. कंपनी चांगली चालली आहे. पण म्हणून आपण मेहनतीने कमवलेला पैसा कोणीतरी आपला गैरफायदा घेऊन आपल्याला फसवून लुबाडत असेल ना, तर ते मला कधीच सहन होणार नाही. आणि आता झालंय काय की इतकं सगळं मध्ये घडल्यामुळे, इतक्या विचित्र गोष्टी घडल्यामुळे ही फॅमिली आपला कशा प्रकारे गैरफायदा घेईल हे काही सांगता येत नाही रे. आणि सतत तीच एक शंका असते डोक्यात. आणि त्याही पेक्षा ना मला आजीची काळजी वाटते. आनंद, आजीने विश्वास टाकलाय रे तिच्यावरती. मनापासून तिला सून म्हणून तिने कबूल केलंय. आता उद्या जर पुन्हा हे सगळं सुरू राहिलं, आजीचा विश्वासघात झाला तर तिची काय अवस्था होईल याची कल्पनाच करू शकत नाही मी.